हॅलो गाइज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन। यावर्षी जो 15 जून 2025ला MSCET एक्झाम कंडक्ट झालेला आहे त्या एक्झामची प्रोव्हिजनल आन्सर की म्हणजे चॅलेंजिंग आन्सर की ही कधीपर्यंत पब्लिश होऊ शकते या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। ही इन्फॉर्मेशन पाहण्याआधी एक छोटीशी इन्फॉर्मेशन, MSCET एक्झाम 2026 म्हणजे जो MSCET एक्झाम नेक्स्ट इयरमध्ये कंडक्ट होणार आहे त्या एक्झामसाठी ॲज वेल ॲज डिसेंबरमध्ये जो नेट एक्झाम कंडक्ट होणार आहे त्या एक्झामसाठी पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू करत आहोत। त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल, प्लस त्या संदर्भात पूर्णपणे प्रॅक्टिस करून घेतली जाईल। या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये क्लिअर झालेले आहेत, क्वालिफाय झालेले आहेत। त्या सर्वांचे रिझल्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या कोर्स संदर्भात पूर्णपणे तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून पूर्णपणे इन्फॉर्मेशन मिळवू शकता। आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082। या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल। त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता। आता हा कोर्स जॉईन केल्यानंतर 2026चा जो MSCET एक्झाम होणार आहे तोपर्यंत त्याची व्हॅलिडिटी असेल, त्यानंतर त्याचा ॲक्सेस रिमूव्ह होईल। पण 2026 पर्यंत तुम्हाला पूर्णपणे गायडन्स MSCET एक्झाम संदर्भात प्रोव्हाइड केला जाईल। तर फ्रेंड, इंटरेस्टेड असाल, कोर्स जॉईन करायचं असेल तर नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर पेमेंट करून कोर्स जॉईन करू शकता। ठीक आहे, तर फ्रेंड, आज आपण MSCET एक्झाम 2025 जो एक्झाम झालेला आहे त्या एक्झामची चॅलेंजिंग आन्सर की या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहत आहोत। तर यावर्षी चॅलेंजिंग आन्सर की कधी पब्लिश होईल हे कळण्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयरचा काही डाटा या ठिकाणी मी प्रेझेंट करतो, त्यामार्फत तुम्हाला अंदाज येईल की या वर्षीची आन्सर की कधीपर्यंत येऊ शकते। तर फ्रेंड, जो 2023चा एक्झाम कंडक्ट झाला तो 26 मार्च 2023ला कंडक्ट झाला होता आणि त्या एक्झामची प्रोव्हिजनल आन्सर की, त्यालाच आपण चॅलेंजिंग आन्सर की म्हणतो, ही आन्सर की 25 एप्रिल 2023 रोजी पब्लिश केली होती। मग 26 मार्च ते 25 एप्रिल या दरम्यान जर आपण ॲप्रॉक्सिमेटली अंतर काढले तर जवळपास 30 दिवसांनी त्या एक्झामची प्रोव्हिजनल आन्सर की पब्लिश केली होती। त्यानंतर 2024चा जो एक्झाम झाला तो 7 एप्रिल 2024ला कंडक्ट झाला होता। या एक्झामची प्रोव्हिजनल आन्सर की त्यांनी 30 एप्रिल 2024ला पब्लिश केली होती, म्हणजे त्याच महिन्यामध्ये त्या एक्झामची आन्सर की पब्लिश झाली होती। याचा जर गॅप आपण काढला तर जवळपास हा गॅप 23 दिवसांचा आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे जवळपास 22-23 ते 25-26 दिवसांपर्यंत प्रोव्हिजनल आन्सर की पब्लिश होऊ शकते। मग यावर्षी 15 जून 2025ला एक्झाम झालेला आहे। या एक्झामची प्रोव्हिजनल आन्सर की ही पुढच्या महिन्यामध्ये 5 जुलै ते 10 जुलै या दरम्यान पब्लिश होऊ शकते। ठीक आहे, मग 5 ते 10 जुलै या दरम्यान आन्सर की येणं एक्सपेक्टेड आहे किंवा थोडेसे 1-2 दिवस एक्स्ट्रा लागू शकतात। मग फ्रेंड, आय होप तुम्हाला एक एक्सपेक्टेड डेट या ठिकाणी कळायला असेल की प्रोव्हिजनल आन्सर की कधीपर्यंत येत आहे। तर मागील काही वर्षांची हिस्ट्री सांगते, 2023ला 30 दिवसांनी आन्सर की आली होती, 2024ला 23 दिवसांनी आन्सर की आली होती आणि 2025ला जवळपास याच ड्युरेशनमध्ये आन्सर की पब्लिश होण्याची शक्यता आहे। म्हणजेच जुलै महिन्यामध्ये स्टार्टिंगला फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये तुम्हाला आन्सर की भेटून जाईल। ठीक आहे, आणि ती आन्सर की पब्लिश केल्यानंतर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचं ऑप्शन रॉंग वाटतंय तर ते ऑप्शन तुम्ही चॅलेंज करू शकता प्रॉपर ते एव्हिडन्स देऊन। त्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी नंतर शेअर करेल। ती आन्सर की जवळपास 10 दिवस त्या वेबसाईटवर असते, 10 दिवसानंतर ती आन्सर की रिमूव्ह केली जाते। त्या आन्सर कीला पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की यावर्षी आपण MSCET एक्झाम क्वालिफाय होतोय की नाही का, तरी समजून घ्या। आता फॉर एक्झाम्पल प्रोव्हिजनल आन्सर की तुम्ही पाहिली, तुमच्याकडे तुमची आन्सर की आहे, ठीक आहे, OMR शीट मार्फत तुम्ही ब्लॅक कार्बन कॉपी जी भेटली होती ती, त्यानुसार तुम्ही कंपॅरिझन केले आणि तुम्हाला कळालं की प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार मला 140 मार्क मिळत आहेत, पेपर फर्स्ट ॲज वेल ॲज पेपर सेकंड दोन्ही पेपर मिळून। ठीक आहे, समजून घ्या, या ठिकाणी 140 मार्क तुम्हाला प्रोव्हिजनल आन्सर की नुसार भेटत आहेत आणि मागच्या वर्षीचा 2024चा कट ऑफ तुमच्या कॅटेगरीचा फॉर एक्झाम्पल हा 60% होता। मग 60% म्हणजे किती मार्क, तर 18 म्हणजे 180 मार्क।
बरोबर. मागच्या वर्षी 180 मार्क ज्या विद्यार्थ्यांना भेटले होते ते विद्यार्थी क्वालिफाय झाले. यावर्षी तुम्हाला प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार 140 मार्क भेटत आहेत. तर हा गॅप खूप मोठा आहे पहा. म्हणजे असा खूप मोठा गॅप तुमच्या मार्कांमध्ये तुम्हाला पाहायला भेटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला सुरू केलं तरी पण हरकत नाही. नेक्स्ट इयरचा तुम्ही अभ्यास सुरू करू शकता. पण ज्या विद्यार्थ्यांचा गॅप हा खूप कमी आहे, म्हणजे 10 मार्कांपेक्षा कमी गॅप आहे किंवा 1-2% गॅप आहे, तर ते विद्यार्थी रिझल्टपर्यंत वेट करू शकतात. कारण त्या ठिकाणी त्यांचे होप खूप चांगले आहेत, पॉझिटिव्ह होप आहेत, त्यांचा रिझल्ट येऊ शकतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार मार्क खूप जास्त भेटत आहेत, खूप जास्त म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांचा कॅटेगरीचा कट ऑफ मागच्या वर्षी 60% होता आणि प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार तुम्हाला 65% आता पडतायत, तर या ठिकाणी तुम्ही क्वालिफाय होणार आहात. डोंट वरी. सिंपल. म्हणजे प्रोव्हिजनल आन्सर की आल्यानंतर तुम्हाला एक्सपेक्टेड कळतं की आपण क्वालिफाय होतोय की नाही आणि मग त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करायचं का रिझल्टची वाट पाहायची हे तुम्ही पाहू शकता. सिंपल. सो फ्रेंड, आय होप प्रोव्हिजनल आन्सर की कधीपर्यंत येऊ शकते हे कळालं असेल. आता विद्यार्थ्यांचा जो क्वेश्चन असेल ना तो असेल रिझल्ट कधीपर्यंत भेटेल. तर गाईज, प्रोव्हिजनल आन्सर की आल्यानंतर ती जवळपास 10 दिवस वेबसाईटवर अवेलेबल असते. 10 दिवसानंतर ती रिमूव्ह होते. रिमूव्ह झाल्यानंतर ज्या क्वेश्चनला चॅलेंज झाले त्या क्वेश्चनचं पूर्णपणे ॲनालिसिस हे जे एक्सपर्ट असतात त्यांच्यामार्फत केलं जातं. ते ॲनालिसिस जवळपास 1 ते 2 महिने चालू शकतं. त्यानंतर तुमची आन्सर की, तुम्हाला फायनल आन्सर की ही जवळपास 100 दिवसांनी भेटू शकते. कारण मागची जी हिस्ट्री पाहिली ना आपण 5 ते 6 वर्षांची, तर MS सेट एक्झामचा रिझल्ट आणि त्याची फायनल आन्सर की हे जवळपास 90 ते 100 दिवसांनी आलेली आहे. मग यावर्षी देखील जो जूनमध्ये पेपर झाला आहे त्या जूनची आन्सर की, फायनल आन्सर की म्हणतोय मी, प्रोव्हिजनल नाही, फायनल आन्सर की आणि त्यासोबत रिझल्ट हा जवळपास 90 दिवसांनंतर तुम्हाला भेटण्याची एक्सपेक्टेड डेट आहे. सिंपल. तर आय होप फायनल आन्सर की किंवा रिझल्टबद्दल तुमचा जो डाऊट आहे तो देखील क्लिअर झाला असेल आणि प्रोव्हिजनल आन्सर की कधीपर्यंत भेटू शकते हे देखील तुम्हाला कळालं असेल. अनेक विद्यार्थी मेसेज करत होते की सर प्रोव्हिजनल आन्सर की कधीपर्यंत येईल, रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होईल. तर आय होप इन्फॉर्मेशन कळालं असेल. रिझल्ट डिक्लेअर होण्यासाठी मागील काही वर्षांचा डाटा सांगतो की 100 दिवस जवळपास सेट भवन त्या ठिकाणी वर्किंग करतात आणि त्यानंतर आन्सर की डिक्लेअर करतात. आणि प्रोव्हिजनल आन्सर की जवळपास 22-23 दिवसांनंतर डिक्लेअर होऊ शकते. यावर्षी रिझल्ट कदाचित लवकरही डिक्लेअर होऊ शकतो, कारण याआधी खूप जास्त दिवस लागले. त्याचे कारण वेगवेगळे होते, जसं की आरक्षणाचा मुद्दा होता, ठीक आहे, त्याआधी वेगळा काहीतरी मुद्दा होता, म्हणजे कोविडचा मुद्दा होता, असे काही वेगवेगळे मुद्दे होते. त्यामुळे रिझल्टला कदाचित वेळ लागला असेल. यावर्षी थोडंसं लवकरही रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो. त्याबद्दल एक्झॅक्ट कुठली डेट आपण सांगू शकत नाही. यावरती तुम्ही युनिव्हर्सिटीला जरी कॉल केला तरी पण एक्झॅक्ट डेट त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. सिंपल. तर आय होप इन्फॉर्मेशन कळायला असेल. रिपीट करेल, प्रोव्हिजनल आन्सर की तुम्हाला येत्या 20-25 दिवसांमध्ये भेटून जाईल आणि फायनल आन्सर की किंवा रिझल्ट हा येत्या 70-80 दिवसानंतर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. तर फ्रेंड, जाता जाता पुन्हा सांगाल, ज्या विद्यार्थ्यांना पेपर फर्स्टचा कोर्स जॉईन करण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांनी या नंबरला मेसेज करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. 2500 फी आहे पूर्णपणे एक्झाम होईपर्यंत. ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत एक्झाम होत नाही 2026चा तोपर्यंत हा कोर्स व्हॅलिड असेल तोपर्यंत ही फी आहे. या ठिकाणी फी पेड करण्यासाठी इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील आहे. 1500 तुम्हाला आत्ता पेड करावं लागेल आणि पुढच्या महिन्यामध्ये 10 तारखेपर्यंत 1050 अशा पद्धतीने देखील पेड करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. पण ज्यांची परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी 1 टाईम पेमेंट केले तरी देखील चालू शकतं. ज्यांची आर्थिक परिस्थिती योग्य नाही ते विद्यार्थी इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पैसे पेड करू शकतात. ठीक आहे. सो आजचं लेसन पाहिले त्याबद्दल थँक्यू.